हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही माझे ना मागचे काही 15-20 दिवसातले काही व्हिडिओ पाहिले असतील, तर तुम्हाला माहीत असेल की घरामध्ये पारायण होतं आणि मी खूप वेळा सांगितलं की पारायण आहे म्हणून एक धान्य खातात, एक धान्य खातात. तुम्हीसुद्धा ऐकून बोर झाला असणार आणि त्याचप्रमाणे माझे धनीसुद्धा खाऊन बोर झाले होते एकच धान्य. म्हणून त्यांना ना आज डायरेक्ट सगळे धान्य मिक्स करून ना अशा पद्धतीचे मी धपाटे बनवले होते, पालक घालून वगैरे मस्त त्याच्यामध्ये. तर मी काय केलं, सगळे धान्य म्हणजे गहू, ज्वारी आणि बेसन पीठ वगैरे, तर तांदळाचं पीठसुद्धा घालू शकतो असेल तर. असं जे काही पीठं आपल्याकडे असतील ना सगळे थोडे थोडे घालायचे त्याच्यामध्ये मस्तपैकी आपल्याकडे जी भाजी अवेलेबल असेल ती. माझ्याकडे पालक होती म्हणून छान बारीक अशी पालक कापून घातली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण, जिरा आणि हिरवी मिरचीचं मस्त असं झणझणीत वाटण करून ते घालायचं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे, ओवा घालायचा आणि मस्तपैकी अशा पद्धतीचं त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि एक कापड घ्यायचं आहे पोलपाटवरती आणि अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून गोळा बनवायचा आहे आणि असे मस्तपैकी हाताने थापून त्याचे असे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत धपाटे. आणि मस्त असे गरमागरम तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा दहीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता किंवा अगदी नुसतं खाल्लं तरी खूप छान लागतात आणि खूप हेल्दी असा पर्याय आहे. आमच्या तर घरामध्ये सर्वांना जवळपास आवडतात. आठवड्यातून मला वाटतं एकदा तरी होतो हा नाश्ता. तर अशा पद्धतीचा नाश्ता मी आमच्या साहेबांना करून दिलेला आहे आणि त्यांनी मस्तपैकी बऱ्याच दिवसांनी मस्त पोटभर असा नाश्ता केलेला आहे. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि मी केलेले हे पालकचे धपाटे हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करा.